आपल्याच घरातल्या त्रासदायक व्यक्तीपासून शांततेने स्वतःची सुटका कशी करावी जाणून घ्या हे 6 उपाय। नंबर 1, मनाची इम्युनिटी वाढवा। मानसिक बळ महत्त्वाचं। शरीरासाठी जशी रोगप्रतिकारक शक्ती असते तशी मनासाठीही असते। घरातले लोक काही बोलतील पण त्याने तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ देऊ नका। समोरच्याचं वागणं तुमच्या मेंदूवर परिणाम करतं हे आधी स्वीकारा। त्यांना बदलता येत नाही पण मला स्वतःला सावरता येईल हे ध्यानात ठेवा। यांच्या बोलण्याला सत्य मानायचं की उडवून लावायचं हे तुम्हीच ठरवा। रोज स्वतःला सांगा, मी योग्य आहे, मला स्वतःचा आदर आहे। समोरच्याच्या शब्दांना तुमच्या सेल्फ वर्कवर परिणाम करू देऊ नका। एकदा ठरवलं की त्यांचाच त्रास फक्त शब्द आहे तेव्हा तो कमी होतो। मेंदूला फिल्टर लावायला शिका। कोणते शब्द स्वीकारायचे आणि कोणते नाही हे शांतपणे हो म्हणा पण मनातून नाही म्हणा। त्यांचा त्रास म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दोष, तुमचा नाही। त्यांची मानसिकता अशीच आहे, मी वेगळा आहे हा विचार ठेवा। तुम्ही जितके स्थिर राहाल तितके ते जास्त अस्वस्थ होतील। भांडण हा उपाय नसतो, शांतता हे उत्तर असतं। त्यांना बदलायचा मोह सोडा। तुम्ही स्वतःला सावरलं की खेळ संपतो। तुम्ही त्यांचा अपमान सहन करण्यासाठी जन्माला आलेले नाही हे लक्षात ठेवा। मानसिक तणाव वाढत असेल तर बाहेरून सपोर्ट घ्या। मित्र, पुस्तके, मेडिटेशन। रागाने नाही तर डोक्याने उत्तर द्या। शेवटी तुम्ही स्वतःसाठी जगता, दुसऱ्यांच्या मतांसाठी नाही। स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा। त्यांना काय वाटतं हे कमी महत्त्वाचे आहे। नंबर 2, त्यांची स्क्रिप्ट ओळखा, त्यांच्या गेममध्ये अडकू नका। काही लोक सतत एकाच प्रकारे वागतात, त्यांचा हा गेम असतो। काही लोक मुद्दाम चिडवतात, काही कमीपणाची भावना देतात, काही गिल्टी फील करायला लावतात। तुम्हाला ही सवय कधीच बदलता येणार नाही पण तुम्ही त्यात अडकायचं की नाही हे ठरवा। त्यांच्या स्क्रिप्टप्रमाणे खेळणं बंद करा। समोरच्याचं वागणं ओळखा पण त्यावर प्रतिक्रिया देऊ नका। आज पुन्हा टोमणे द्यायचा दिवस आहे मनात म्हणा पण उत्तर देऊ नका। काही लोक त्रास देतात कारण त्यांना तुमची रिॲक्शन हवी असते, ती देऊ नका। तुम्ही भांडलात की त्यांना जिंकल्यासारखं वाटतं, त्यांना तो आनंद देऊ नका। शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ते तुमचं क्लास दाखवतं। गप्प राहूनही तुम्ही परिस्थिती नियंत्रित करू शकता। मला समजले की हा फक्त एक खेळ आहे। जेव्हा तुम्ही त्यांना अडवायला जात नाही तेव्हा ते स्वतःच थांबतात। टोमणे ऐकून हसून निघून जा, त्यांना गडबड आहे असं वाटू द्या। त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमचं बोलणं हे गांभीर्याने घेत नाही हे कळू द्या। आपल्या भावनांवर स्वतः नियंत्रण ठेवा, त्यांच्या हातात तुमचा कंट्रोल देऊ नका। घरात राहूनही मेंदूचं अंतर ठेवा, ते काय बोलतायत हे बॅकग्राऊंड नाहीत समजा। काही लोक वाईट वागतात कारण त्यांना दुसऱ्यांना दुखवण्यात आनंद मिळतो हे ओळखा। त्यांना तेवढीच महत्त्वाची जागा द्या जितकी गरज आहे। शांतता म्हणजे यश, शांत राहून जिंका। मानसिक साखळी तुटली की त्याचा प्रभाव आपोआप संपतो। नंबर 3, आयुष्याचा फोकस बदला, स्वतःसाठी जगा। त्रास देणाऱ्या लोकांमुळे तुम्ही सतत त्यांच्याच विचारात असता पण हे थांबवा। तुमचा फोकस त्यांच्यावरून स्वतःच्या आयुष्याकडे वळवा। नवीन छंद जोपासा, वाचन, प्रवास, मेडिटेशन, योगा, गायन, चित्रकला। स्वतःचं एक वेगळं आयुष्य उभारा जिथे त्यांना स्थान नाही। त्रासदायक लोक तुमचा वेळ खाऊन टाकतात, तो वाचवा। मी कोणत्याही नकारात्मकतेशिवाय आनंदी राहू शकतो असा विचार मनात ठेवा। आत्मसन्मान वाढवा, स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा। तुम्ही त्यांच्या अपेक्षांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न सोडा। माझं जीवन, माझे नियम ही मानसिकता ठेवा। तुमच्या छोट्या छोट्या यशाचा आनंद घ्या। स्वतःसाठी काहीतरी करा। दुसऱ्यांच्या नकारात्मकतेच्या भोवऱ्यात गुरफटून जाऊ नका। त्यांचा प्रभाव कमी करायचा असेल तर स्वतःला अधिक महत्त्व द्या। नवीन नाती जोडा, सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा। स्वतःला महत्त्व दिलं की त्रास आपोआप कमी होतो। नंबर 5, स्पष्ट बोलायला शिका, मूकसंमती देऊ नका। त्रासदायक लोकांची ताकद तुमच्या शांततेत असते, ही शांतता कधीतरी तोडा। माणसं बोलतात कारण त्यांना वाटतं तुम्ही गप्प राहाल पण पाणी डोक्यावर गेलं की तसं होऊ देऊ नका। माझ्या जीवनात हस्तक्षेप नको हे स्पष्ट शब्दात सांगा। तुम्हाला काय पटत नाही ते सांगायला शिका, शांत पण ठाम शब्दात। माझ्या निर्णयावर मी ठाम आहे हे दाखवा। अनेकदा लोक बोलतात कारण त्यांना तुमचं मौन हे संमतीसारखं वाटतं। तुमचं मत मांडण्याचा हक्क तुमच्याकडेही आहे। घरात शांतता ठेवण्यासाठी तुम्ही कायम समजूतदार होणं गरजेचं नाही। हे मला योग्य वाटत नाही हे ठामपणे सांगा। गरज असेल तर काही गोष्टींना स्पष्ट नाही म्हणा। दुसऱ्यांची मर्जी सांभाळून तुम्ही स्वतःवर अन्याय करू नका। चुकत असेल तर समोरच्याला थेट पण नम्र भाषेत सांगा। वाद न घालता आपलं मत स्पष्टपणे मांडा। तुमच्या मर्यादा समजावून द्या, प्रत्येक गोष्ट तुम्ही सहन करणार नाही।
त्रास वाढत असेल तर योग्य वेळी कडवट भूमिका घ्या. मी बदलतोय हे समोरच्याला जाणवू द्या. लोक बदलू शकत नाहीत, पण त्यांच्यासमोर तुमची भूमिका बदलू शकते. काही वेळा तुम्हाला मोठ्या आवाजात नाही पण दृढतेने हो म्हणावं लागतं. नकारात्मकता आणि त्रासदायक वर्तन स्वीकारू नका. शांत राहा पण कमकुवत नाही, दोन्ही वेगळे आहे. नंबर 6, आर्थिक स्वावलंबन. स्वतःच्या पायावर उभं राहा. आर्थिक स्वतंत्र म्हणजे मानसिक स्वतंत्र. त्रास देणाऱ्या लोकांचा मोठा हत्यार म्हणजे आर्थिक नियंत्रण. तुम्ही कमकुवत नसाल तर दुसऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहावं लागतं. स्वतःची ओळख निर्माण करा. आर्थिक सक्षमता मिळवा. पैशांवर तुमचा हक्क असेल तर तुमच्या निर्णयावरही तुमचा हक्क असेल. मी कोणावरही अवलंबून नाही ही जाणीव रुजवा. घरातल्या त्रासदायक वातावरणापासून बाहेर पडण्यासाठी आर्थिक स्थैर्य मदत करतं. तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांची परवानगी लागत नाही. आपल्या आयुष्याचे निर्णय आपण घेतो असं स्वतःला आणि इतरांना दाखवा. नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक काहीही सुरू करा. तुमच्या आवडत्या क्षेत्रात कौशल्य वाढवा. शिकत राहा. स्वतःच्या कष्टावर उभे राहिल्यावर कोणाचीही भीती वाटत नाही. निर्णय घेताना इतर काय म्हणतील या विचारापेक्षा माझ्यासाठी काय चांगलं आहे हे बघा. पैसा असो किंवा नसो, तुमचा आत्मसन्मान कमी होऊ देऊ नका. पैसा हा गुलामीचा नव्हे तर स्वतंत्रतेचा मार्ग असतो. हळूहळू प्रयत्न करा पण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम बना. स्वतःच्या स्वप्नांसाठी आर्थिक नियोजन करा. पैसा म्हणजे स्वतंत्र आणि स्वतंत्र म्हणजे मनशांती. स्वतःच्या पायावर उभे राहिलात की त्रास देणारे लोक आपोआप दूर जातील. तुम्हाला हे विचार आवडले असतील आणि पटलेही असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.